नमस्कार मंडळी, आपण बघत आहात सुमन्स मॅजिक. आज मी तुम्हाला 4 ते 5 दिवस टिकणारी कांद्याची चटणी म्हणजे कांद्याच्या पातीची चटणी कशी बनवायची त्याचीच ही रेसिपी आहे. ती दाखवणार आहे. तर व्हिडिओ नक्की बघा. तुम्ही ही टिफिन्सला सुद्धा मुलांच्या देऊ शकता किंवा मोठे तुमच्या घरातले कोणी ऑफिसला वगैरे जात असेल ना त्यांच्यासाठी तुम्ही ही भाजी देऊ शकता. दिवसभर खराब होत नाही, 2 ते 3 दिवस घरात आरामात म्हणजे फ्रीजमध्ये राहते. मी इथे बघा गावावरून कांदापात आणली होती, कारण आता कांदापातीला भरपूर भाव आहे. पण गावाकडे गेली होती तर भावाच्या शेतात कांदापात लावली होती आणि व्यापारीसुद्धा आला होता, त्यांनी घेतली होती. तरी आम्ही त्यातून थोडीशी काढून आणली आमच्यासाठी आणि ती मी आणली आहे. तर आता 2 3 दिवस घरात राहिली होती, थोडीशी पिवळी पडली होती, पण त्यातली मी चांगली चांगली काढून घेतली, स्वच्छ धुवून घेतली, कारण थोडा पाऊस पण पडत होता, माती लागली होती त्याला. आणि ती या अशा प्रकारे आता ही कापून घ्यायची आहे. तर चांगली बारीक कापून घ्यायची, तुम्हाला जेवढं बारीक कापता येईल ना तर तेवढी बारीक कापून घ्यायची. जेवढी बारीक भाजी कापून करतो ना, चटणी करतो ना, तर ती खायला खूप चांगली लागते आणि शिजते पण पटकन. आणि लांब लांब जी आपण कापतो ना तर ती म्हणजे पटकन शिजत नाही आणि खायला पण एवढी खास लागत नाही. तर अशी एकदम बारीक करून घ्यायची, जेवढं बारीक होईल तेवढी. तर पूर्ण कांदापात आता भरपूर कापून झालेली आहे. तर आता आपण ही कांदापात एका कढईमध्ये तेल न टाकता आपल्याला सुरुवातीला ती शिजवून घ्यायची आहे. आणि तोपर्यंत त्याआधी मसाला पण बनवून ठेवूया भाजी परतवायच्या आधी. तर त्यासाठी थोडी चटणी म्हटलं की मिरच्या थोड्या जास्त लागतात. 7 8 मी मिरच्या घेतलेल्या आहे, 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहेत. थोड्या तिखट होत्या. 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि हे शेंगदाणे मी ऑलरेडी भाजून ठेवते ओव्हनमध्ये, त्याच्यामुळे मी प्रत्येक रेसिपीमध्ये तुम्हाला शेंगदाणे भाजताना दाखवत नाही. थोडे जिरे टाकले आणि त्याचं आपण पाणी न घालता वाटण करून घेतलेलं आहे, म्हणजे जाडसर अशा त्याचा चटणी बनवून घेतलेली आहे. आता एका कढईमध्ये अर्धी मी कांदापात घालून घेतले आहे, कारण कांदापात भरपूर होती आणि ती शिजल्यानंतर कमी होती, म्हणून थोडी थोडी करून आपल्याला परतून घ्यायची आहे. आणि पाणी मात्र अजिबात टाकायचं नाही आणि गॅस मात्र फुल ठेवायचा. फुल गॅसवर आपल्याला ही कोरडी करून घ्यायची. आता एवढी परतली आहे ना, शिल्लक राहिलेली पण त्यामध्ये आपण टाकून देऊया. आणि तीसुद्धा आपल्याला पूर्ण त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे, म्हणजे भाजी लवकर खराब होत नाही, म्हणजे तुमची चटणी लवकर खराब होणार नाही. तर 3 मिनटं लागतात, कमीत कमी 3 मिनटं लागतात कोरडी व्हायला. 2 3 मिनटं लागतात. आता कोरडी झालेली भाजी आहे ना, साईडला काढून ठेवायची, किंवा एका प्लेटमध्ये काढून घ्या किंवा कढईतच साईडला करून ठेवा. आणि मग त्यामध्ये तिथं तेल टाकायचं. आता आपण सुरुवातीला अजिबात तेल वापरलं नव्हतं ना, तर कांद्याची भाजी किंवा चटणी करताना लक्षात ठेवा, कधी भाजी आहे ना तर कढईत कोरडीच परतवून घ्यायची बिना तेल टाकता. आणि तेल थोडं, आता चटणी म्हटल्यावर मी थोडं तेल वापरलेलं आहे जास्त, तुम्ही कमी तेलात सुद्धा ही चटणी बनवू शकता. आणि त्यात आपण जो आता हे शेंगदाण्याचा आणि मिरचीचा ठेचा बनवून घेतला आहे तो त्या तेलामध्ये टाकून घ्यायचा आणि तो परतवून घ्यायचा आहे. शक्यतो चांगला परतून, कारण शेंगदाणे मी चांगले भाजले होते, फक्त मिरच्याच आपल्या कच्च्या होत्या, त्या थोड्याशा तेलामध्ये परतून घ्यायच्या आहे आपल्याला. तर जास्त भाजी असेल तर बाजूला काढून ठेवा आणि आरामात तुम्ही तेल टाकून परतून घ्या. आणि ही भाजी शक्यतो लोखंडी जर कढईत केली ना तर याला चव अजूनच छान येते. आता चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. कांदा पातीमध्ये पण थोडं मिठाचं प्रमाण असतं, म्हणून मीठ मात्र वापरताना थोडं बेताचं वापरायचं. आता इथे सुद्धा आपल्याला फुल गॅसवरच ही भाजी परतवून घ्यायची आहे. आणि फुल गॅसवर करतो म्हणून त्याचा कलरसुद्धा चेंज होत नाही, झाकण वगैरे अजिबात ह्या भाजीला चालत नाही. आणि मी तुम्हाला मागाशी सांगत होते की ही भाजी बिना तेलाची का परतवायची, कारण तेल टाकून आपण जेव्हा परतवतो ना तर भाजी आंबट होते. म्हणून गावाकडे पूर्वीपासून लोक अशी कोरडी भाजी परतवून घ्यायची आणि नंतर तेल टाकायचे, म्हणजे हा भाजीचा आंबटपणा लागत नाही भाजीला. तर हे कारण आहे. तर ही महत्त्वाची जास्त टीप आहे. तर गावाला असंच बनवतात. तुम्ही जर तेल टाकून डायरेक्ट परतवत असाल आणि तुमची जर चांगली होत असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा, कारण मी नेहमी करते ना तर तेव्हा प्रत्येक वेळेस भाजी ही आंबटच होते जेव्हा तेल टाकून करते तेव्हा. पण मी शक्यतो करतच नाही तशी. आता आपली भाजी तयार झाली आहे. त्या दिवशी मी काय काय बनवलं होतं ते ताटात मी तुम्हाला आता दाखवणार आहे. कांद्याची चटणी बनवली होती आणि पनीर बनवलं, पनीरची भाजी बनवली होती. आणि पनीरची भाजीची रेसिपी मी आत्ताच अपलोड केलेली आहे, तर 1 2 दिवस झालेले आहे. तर पनीर बटर मसाला बनवला होता, तर तो इथं. आणि हे क्रशवालं लोणचं आहे, तर तो व्हिडिओसुद्धा मी चॅनलवर टाकलेला आहे.
तर खूप छान आणि खूप टेस्टी असं हे लोणचं लागतं. पापड बनवलेला, पापड भाजलेल्या ओव्हनमध्ये आणि थोडंसं सॅलेड पण ठेवलेलं आहे. आणि ज्वारीची भाकरी कशी बनवायची तुम्हाला माहीतच आहे. पण माझ्याकडे 2-3 प्रकार आहे ज्वारीची भाकरी बनवायची, ते त्याचे व्हिडिओसुद्धा मी चॅनलवर टाकलेले आहे. नक्की बघा. अशी ही आपली आजची संपूर्ण थाळी तयार झालेली आहे. आणि तुम्हाला ही थाळी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ बघताय पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.